नमस्कार. आपण आज जुनी बाही शिकणार आहोत. बाहीच्या डबल कापड घेतलेलं आहे ब्लाऊज पीसचं. उंचीच्या 2 इंच जास्त आणि रुंदीच्या डबल असं कापड घेतलेलं आहे. आता एकाच बाजूने वरच्या साईडने प्लीट्स घालून घ्यायचे आहेत. पुढे थोडी जागा ठेवायची. एक 5 इंच इतकी जागा ठेवून पुढे प्लीट्स मारून घ्यायच्या. तशाच पद्धतीने खालच्या बाजूनेही प्लीट्स घालून घ्यायच्या आहेत. त्या उलट्या असणार. पहिल्या पण ज्या प्लेट्स मारल्या त्या एका बाजूने आणि नंतर ज्या प्लेट्स मारणार त्या दुसऱ्या बाजूने अशा प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाहींच्या पट्ट्या ज्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहेत. ही बाही अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाही दाखवली आहे. नक्की ट्राय करून पहा. आता यापुढे तुम्हाला चुना बाही करणे काहीच अवघड वाटणार नाही. तुम्ही अगदी 5 मिनिटात ही बाही तयार करू शकता. अशा प्रकारे मी दोन्हीही पट्ट्यांना चुन्या मारून घेतलेल्या आहेत. आपलं जे आता मेन फॅब्रिक आहे ते घ्यायचं आहे. स्लीव्ज आपल्या ब्लाऊजच्या मापाने कट केलेल्या असतात त्या घ्यायच्या आहेत. दोन्ही पार्ट्सवरती त्या व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत. एक सरळ आणि एक उलटी. अशा पद्धतीने आपण जशी अस्तरच्या बाहीवरती प्लेट्स ठेवतो बाहीचं कापड ठेवतो त्याच पद्धतीने ठेवायचं आहे आणि खालून एक टीप मारून घ्यायची आहे. खालच्या चुन्याची पट्टी सरळ करून खाली टीप मारून घ्यायची आहे. 10 चुन्या मारल्या आहेत त्यामध्ये 5ला बरोबर सेंटर काढून बाही लावली म्हणजे आपल्याला सोपं पडेल. अशा प्रकारे टीप मारून दाब टीप घेऊन देऊन घ्यायची आहे. दुसऱ्याही बाहीला तशीच दाब टीप देऊन घ्यायची आहे. फोल्ड करून आतल्या बाजूने दुमडून घ्यायचं आहे. चुन्याबरोबर सारख्या येतील अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे. आता काय करायचं आहे, आपण जी चुन्याची जी वरची बाजू जी जास्त झालेली आहे, जर तुम्हाला फुगा हवा असेल किंवा हवा नसेल अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे आहेत. सेंटर काढायचा असेल बाहीचा, आपल्याला 5वी जी चुनी आहे ती बरोबर सेंटरला ठेवून फ्रंटचा भाग जो आहे त्याला आधी मार्क करून घेऊन बरोबर 5व्या टिपेला तसेच ठेवून सप्पई धरून हाताने सरळ करून प्लीट्स उलट्या बाजूने टाकत यायचं आहे. फुगा हवा असेल तर थोडं लूज ठेवून तुम्ही चुन्यांना टीप मारू शकता. काही अवघड नाही, अतिशय सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करून पहा. तेवढं घाईत काम करायला गेलं की थोडं काहीतरी प्रॉब्लेम होतातच. नंतर राहिलेलं कापड कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही जर बाही शिवली तर तुम्हाला काही अवघड वाटणार नाही आणि तुम्हाला बाही शिवताना सुद्धा छान वाटेल. आता काय करायचं आहे, बाहीला हे वर्कचे ब्लाऊजचे ना काही ब्लाऊज पिसांना डिझाईन नसतात तर त्याला आपल्याला लेस लावावी लागते. त्यामुळे मी नाजूक अशी लेस घेतली आहे आणि दोरा मॅचिंगचा घ्यायचा शक्यतो. मी चुकून लक्षात न येता मी त्याला जो आपला ब्लाऊज पीसचा कलर आहे त्याच दोऱ्याने टीप मारली, पण मी ती काढून टाकली आहे. परत गोल्डन धागा घेऊन आपण पुन्हा एकदा लेस लावून घ्यायची आहेत कडेनं. खालची पट्टी 1 इंचाची असली ना तर पफ आपला खूप सुंदर दिसतो. त्यामुळे आपण काय करायचं आता, ही लेस लावून वरच्या बाजूने सव्वा म्हणजे 4 लाईन्स इतकं सोडून आपण दुसऱ्यांदा वरती परत एकदा लेस लावून घ्यायची आहे. त्याने आपल्याला पट्टी तयार होईल काहीली आणि वरचा पफ खूप सुंदर दिसतो. अशा प्रकारे दुसऱ्यांदा लेस लावून घ्यायची आहे. पहा, बाही ब्लाऊजला लावायच्या आधीच खूप सुंदर दिसत आहे. नक्की ट्राय करून पहा. खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.